नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे न्यूज टंकाच्या खबरबातमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। ऑपरेशन सिंदूरवर वादग्रस्त विधान करणारे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची बेफिकिरी अजूनही सुरूच आहे। त्यांनी आपले विधान मागे घेण्यास किंवा कोणत्याही प्रकारची माफी मागण्यास स्पष्ट नकार दिलाय। संविधानाचा आधार घेत त्यांनी प्रश्न विचारण्याचा अधिकार असल्याचं सांगितलंय। माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी माफी का मागू, तसा प्रश्नच उद्भवत नाही। संविधान मला प्रश्न विचारण्याचा अधिकार देते। ऑपरेशन सिंदूरबाबत दिलेल्या वादग्रस्त विधानावर आपण ठाम आहात का असं विचारलं असतं त्यांनी उत्तर दिलं। दरम्यान भाजपने त्यांच्या विधानावर तीव्र आक्षेप नोंदवलाय। उल्लेखनीय म्हणजे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला होता की 7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारताला पराभव पत्करावा लागला होता आणि संघर्षादरम्यान भारतीय विमानं पाडण्यात आली होती। त्यांनी असंही म्हटलं की जर भटिंडा, सिरसा किंवा ग्वाल्हेर येथून कोणतेही विमान उड्डाण केले असते तर पाकिस्तान ते पाडू शकला असता। म्हणूनच भारतीय हवाई दलाला पूर्णपणे जमिनीवरच थांबून ठेवण्यात आलं होतं। बातमी अफगाणिस्तानमधून। तालिबान राजवटीत अफगाणिस्तानातील सामान्य नागरिकांसाठी परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे। पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर तालिबान सरकारनं पाकिस्तान औषधांच्या आयातीवर पूर्णपणे बंदी घातल्यानं देशात अत्यावश्यक औषधांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे। अत्यंत गरजेच्या औषधांसाठी नागरिकांना वणवण भटकावं लागत आहे। पाकिस्तानकडून फसवणूक झालेल्या अफगाणिस्तानला आता भारताचा आधार मिळत आहे। अफगाण जनतेसाठी नेहमीच खांद्याला खांदा लावून उभा राहणाऱ्या भारतावर विश्वास व्यक्त करत तालिबानचे आरोग्यमंत्री नूर जलाल जलाली हे मंगळवारी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत। काही दिवसांपूर्वीच काबूलमधील तालिबान शासित सरकारचे उपप्रमुख आणि आर्थिक व्यवहारांचे प्रभारी अब्दुल गनी बरादर यांनी पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व औषधांच्या आयातीवर बंदी जाहीर केली। पाकिस्तानी औषधांची गुणवत्ता निकृष्ट असल्याचं सांगत त्यांनी अफगाण आयातदारांना 3 महिन्याच्या आत पाकिस्तान कंपनीची असलेली सर्व थकीत देणी निकाली काढण्याचे आणि पर्यायी देशांमधून औषध पुरवठ्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले। मात्र प्रत्यक्ष परिस्थिती अशी आहे की नव्या पुरवठादारांचा शोध घेणे अफगाणिस्तानसाठी अत्यंत अवघड ठरत आहे। तालिबान सरकारमधील प्रशासकीय व्यवहारांचे महासंचालक नूरुल्लाह दुरी यांच्या मते अफगाणिस्तानात वापरल्या जाणाऱ्या 70% अधिक औषधांची आयात आतापर्यंत पाकिस्तानमधून होत होती। त्यामुळे अचानक लावलेल्या या बंदीचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होत असून साधी औषधेही सहज उपलब्ध होत नाहीत। गेल्या अनेक दशकांपासून अफगाणिस्तान स्वतःच्या औषधांची अत्यंत मर्यादित निर्मिती करू शकतो। देशातील औषध निर्मितीचे पायाभूत ढाचे कमकुवत आहे। फार्मास्युटिकल प्रयोगशाळांची मोठी कमतरता आहे। प्रभावी गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था नाही आणि पुरवठा साखळी वारंवार विस्कळीत होत राहिलेली आहे। या सर्व कारणांमुळे अफगाणिस्तान दीर्घकाळापासून औषध आयातीवर अवलंबून राहिला आहे। सध्याच्या संकटापूर्वी अफगाणिस्तानातील आरोग्यसेवा अत्यंत खराब मानल्या जात होत्या। ऑगस्ट 2021 मध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली। त्यानंतर देशाला गंभीर मानवी संकटाचा सामना करावा लागला, ज्याला सततचा दुष्काळ, विनाशकारी पूर आणि जवळपास ठप्प झालेली अर्थव्यवस्था यांनी अधिक तीव्र केले। इराण आणि पाकिस्तानमधून गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर परत पाठवण्यात आलेल्या अफगाण नागरिकांच्या ओझ्यामुळे आधीच कमकुवत असलेली आरोग्य व्यवस्था कोलमडण्याच्या उंबरठ्यावर आली आहे। परत आलेल्या लोकांपैकी शेकडो हजारांना तातडीच्या वैद्यकीय मदतीची गरज आहे, मात्र मर्यादित आरोग्य यंत्रणा त्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही। आकडेवारीनुसार जानेवारी ते 13 ऑगस्ट दरम्यान इराणमधून सुमारे 18.6 लाख अफगाण नागरिकांना परत पाठवण्यात आले, तर पाकिस्तानमधून 3.14 लाखांहून अधिक लोक परतले। म्हणजेच अवघ्या 8 महिन्यात 20 लाखांहून अधिक अफगाण नागरिकांना मायदेशी परतावे लागले। यातील बहुतांश लोकांना आरोग्य सेवांची गरज आहे। संयुक्त राष्ट्राच्या मते देशाच्या एकूण 4.6 कोटी लोकसंख्येपैकी सुमारे 2.29 कोटी लोकांना म्हणजे जवळपास निम्म्या लोकसंख्येला मानवी मदतीची गरज आहे। यापैकी 1.68 कोटी लोकांना सहाय्यासाठी चिन्हांकित करण्यात आले असून यासाठी सुमारे 2.42 अब्ज अमेरिकी डॉलरची आवश्यकता आहे। मात्र मानवी मदत मोहिमांना निधीची मोठी कमतरता भासत असल्याने परिस्थिती अधिकच चिंताजनक होत आहे। देशाची आरोग्य व्यवस्था आधीच अत्यंत कमकुवत असून विशेषतः ग्रामीण भागात आरोग्य सेवांपर्यंत पोहोचणं असमान आहे। मर्यादित संसाधने, पायाभूत सुविधांची कमतरता आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडण्याच्या मार्गावर आहे। संक्रामक रोगांचे वारंवार उद्रेक, मातृ व बाल आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या, कुपोषण आणि असंसर्गजन्य आजार मृत्यू आणि आजारपणाचे प्रमाण वाढतच आहे। तज्ज्ञांच्या मते येत्या काळात एक्यूट वॉटर डायरिया, गोवर, पोलिओ, क्रिमियन कॉंगो हेमोरोजिक फिवर, डेंग्यू, कोविड, खोकला आणि मलेरिया यासारख्या आजारांचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो। अफगाण परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी आणि उद्योग वाणिज्य मंत्री यांच्यानंतर आता आरोग्यमंत्री मौलवी नूर जलाल जलाली भारतात आले आहेत। आरोग्य संकटाशी झुंज देणाऱ्या अफगाणिस्तानसाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। भारत सातत्याने अफगाणिस्तानच्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधांना बळकटी देण्याचा प्रयत्न करत आहे। बातमी हनी ट्रॅप संदर्भातील।
मेरठमध्ये हनी ट्रॅपच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी वसूल करणाऱ्या एका संघटित टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. लिसाडी गेट पोलीस ठाण्याच्या पथकाने या प्रकरणात 2 महिलांसह 4 आरोपींना अटक केली आहे. आरोपींवर एका कपड्याच्या व्यापाऱ्याला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपयाची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रल्हाद नगर येथील रहिवासी असलेल्या कपड्याचे व्यापारी अरुण यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्यांनी असे सांगितले की अमरीन नावाची महिला त्यांच्या संपर्कात आली होती. व्हिडिओ कॉल दरम्यान त्या महिलेने अरुण यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यानंतर 5 लाख रुपयांची मागणी करू लागली. बदनामीच्या भीतीने अरुण यांनी आरोपींना 1,07,500 रुपये रोख आणि 10 ग्रॅमची सोन्याची चेन दिली. आरोप आहे की अमरीन व्यापाऱ्याला आपल्या घरी बोलावले, जिथे आधीच तिची अम्मी शमीना, अतिक आणि आफताब उपस्थित होते. सावगाने मिळून त्याला घेरले आणि धमकावले. त्यानंतर सतत पैशाची मागणी आणि जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात होत्या. या त्रासाला कंटाळून व्यापाऱ्याने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. चौकशीत आरोप खरे ठरल्यानंतर पोलिसांनी चौघांनाही अटक केली. त्यांच्याकडून 35 लाख रुपये रोख व एक सोन्याची चैन आणि 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. आरोपींना न्यायालयात हजर करण्याची तयारी पोलिसांकडून सुरू आहे. बातमी मोठ्या कारवाईची. सीबीआयने शुक्रवारी नोएडा येथे कार्यरत असलेल्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश केल्याची माहिती दिली. या नेटवर्कने अमेरिकन नागरिकांची सुमारे $8.5 मिलियन म्हणजे सुमारे 70.55 कोटी रुपये इतकी फसवणूक केली होती. अमेरिकेच्या FBI कडून मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयने 10 आणि 11 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील नोएडा येथे 6 आरोपी चालवत असलेल्या बेकायदेशीर कॉल सेंटरवर छापे टाकले. या कारवाई दरम्यान सीबीआयने 1.88 कोटी रुपये रोख तसेच मोबाईल फोन, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, हार्ड डिस्क अशा 34 इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह गुन्ह्यांची संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. सीबीआयने आपल्या निवेदनात सांगितले आहे की हे नेटवर्क 2022 पासून अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करत होते आणि व्हर्च्युअल ॲसेटवर आधारित अत्यंत प्रगत सायबर गुन्हेगारी नेटवर्क होते. सायबर गुन्हेगारांची कार्यपद्धती स्पष्ट करताना सीबीआयने सांगितले की 2022 ते 2025 या कालावधीत आरोपी स्वतःला अमेरिकन सरकारी अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना फोन करत होते. त्यांनी नागरिकांना धमकी दिली की त्यांच्या सोशल सिक्युरिटी नंबरचा वापर मनी लॉन्ड्रिंग आणि ड्रग्ज डिलिव्हरीसाठी करण्यात आला होता आणि त्यामुळे त्यांची सर्व मालमत्ता गोठवली जाईल. भीती निर्माण केल्यानंतर पीडितांना फसवून त्यांनी $8.5 मिलियन इतकी रक्कम क्रिप्टोकरन्सी वॉलेट्स आणि परदेशी बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतली, जे आरोपी वापरत होते. सीबीआयने हा गुन्हा 9 डिसेंबर 2025 रोजी नोंदवून तत्काळ तपास सुरू केला. दिल्ली, नोएडा आणि कोलकाता येथे आरोपींशी संबंधित अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली, ज्यातून महत्त्वाचे पुरावे हाती लागले. तपासात उघड झाले की नोएडा येथे 6 जण बेकायदेशीर कॉल सेंटर चालवत होते. हे कॉल सेंटर बंद करण्यात आले असून सर्व आरोपींना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. 16 डिसेंबर रोजी भारतातील अमेरिकन दूतावासाने एक्सवर सीबीआयच्या या कारवाईचे कौतुक करत हे अमेरिका भारत भागीदारीचे उत्तम उदाहरण असल्याचे म्हटले. अमेरिकन दूतावास भारत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की अमेरिका भारत भागीदारीचे उत्कृष्ट उदाहरण. अमेरिकेच्या FBIच्या सहकार्याने भारताच्या सीबीआयने आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी नेटवर्कचा भांडाफोड केला, ज्यामुळे अमेरिकन नागरिकांना टेक सपोर्ट फसवणुकीद्वारे $8.5 मिलियन नुकसान झाले होते. या नेटवर्कमागील सर्व गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून महत्त्वाचा बेकायदेशीर पैसा जप्त करण्यात आला आहे. मजबूत कायदा अंमलबजावणी सहकार्यामुळे दोन्ही देश आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सातत्याने काम करत आहेत. बातमी बांगलादेशमधून. बांगलादेशची राजधानी ढाका येथील भारतीय दूतावासाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने बुधवारी दिल्लीमध्ये बांगलादेशाच्या उच्चायुक्तांकडे महत्त्वाची मागणी केली आहे. परराष्ट्र मंत्र्याने भारतातील बांगलादेशचे उच्चायुक्त मोहम्मद रियाज हमीदुल्लाह यांना बोलावून ढाका येथील भारतीय दूतावासासमोर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत भारताची चिंता औपचारिकरित्या व्यक्त केली. ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांना वारंवार मिळणाऱ्या धमक्या आणि बांगलादेशातील काही राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या भारताविरोधी विधानांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. माहितीनुसार गेल्या काही दिवसांमधून ढाका येथील भारतीय दूतावासाबाहेर सातत्याने निदर्शने सुरू आहेत. त्यामुळे मिशनच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. भारताने बांगलादेश सरकारकडे स्पष्टपणे मागणी केली आहे की भारतीय दूतावास आणि तेथे कार्यरत असलेल्या राजनयिकांच्या सुरक्षेमध्ये कोणतेही कसूर होऊ नये याची खात्री करण्यात यावी. हा संपूर्ण प्रकार अशावेळी समोर आला जेव्हा बांगलादेशच्या नॅशनल सिटीझन पार्टीचे नेते हसनत अब्दुल्लाह यांच्या भारतविरोधी वक्तव्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतविरोधी विचारसरणीसाठी ओळखले जाणारे हसनत अब्दुल्लाह यांनी भारताच्या उत्तर पूर्वेकडील राज्यांना म्हणजे 7 सिस्टर्स वेगळे पाडण्याची तसेच विभाजनवादी घटकांना आश्रय देण्याची धमकी दिली होती. त्यांच्या विधानांकडे दोन्ही देशांमधील संबंधाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील म्हणून पाहिले जात आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.